ओके बर. नोट्स काल मी ते रिवाइज करतो पटकन. तर आपले जे नोट्स आहेत, नोट्सच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे आजपर्यंत की नोट्सचं काम आहे, पण काय रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. काय रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणजे श्वास घेणे श्वास सोडणे, इनहेल एक्झहेल. म्हणजे दोन पार्ट आहेत आपल्या नोटचे. मग त्याच्यामध्ये अप्पर पार्ट वेगळं काम करते, म्हणजे बाहेरचा भाग आहे आणि खास करून इथपर्यंत आहे, आणि त्याच्या खाली जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो लोअर पार्ट. गोविंद मी कालच सांगितलं होतं अप्पर पार्ट मध्ये तुम्हाला मी 7 नावं दिली होती. ऑब्विसली 6 दिले होते. 7th एक असोसिएटेड स्ट्रक्चर, त्या सगळ्याचं मिश्रण म्हणजे त्याला 7th पार्ट. पण आपण जो पार्ट दिला होता तो पार्ट मी तुम्हाला ऑलरेडी दिला. मग आता लोअर पार्ट मध्ये काय होतं रितेश? ऑब्विसली लोअर पार्ट मध्ये काय नोटच्या लोअर पार्ट मध्ये काय होतं? यस बरोबर आहे. तर लोअर पार्ट मध्ये त्या बाबी होत्या. तर लक्षात घ्या रेस्पिरेटरी सिस्टमचं फ्लुइड येते बघा. इथून येतो का? कुठून बघा? क्लिअर केलं? क्लिअर. अशी बरं करायचं राहायचं. तर चल खर्च समोर बसायला यायचं नको नको थोडा वेळ बस लावतो घ्या. तर पाठीमाला चालू कर, पाठीमाला चालू कर, लवकर पाठीमाला कर, करा पाठीमाला करा. आता कुठला फॅन चालू आवाज याला? हे काय ना बदल 2 लावायचे. अच्छा लवकर खरं फास्ट. तर आज गळा का खरं करतो खरखर करतो गळा. तर नोजचे काय घेणं? द नोज हॅज अ पेअर ऑफ लाईट स्ट्रक्चर ओपनिंग कॉल्ड एक्सटर्नल लेयर्स. मी काल सांगितलं होतं आपल्या इथून नोज सुरू होतं, पण एंड कुठं तुम्हाला माहित आहे? लंग्स पर्यंत. श्वास घेतो आपण, इनहेल करतो तर लंग्स पर्यंत, ते पुन्हा ऑक्सिजन तर तुम्हाला सेल्युलर मध्ये जाते आणि सेल्युलर रेस्पिरेट झाल्यानंतर एक्झेल होतं. एक्झेल थ्रू आपण काय करतो? पूर्ण श्वास बाहेर काढतो. काल पण सांगितलं हे 3 रिजनचा मी शॉर्ट व्हिडिओ पण केला, पण हे 3 रिजन मी काल घेतले: वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट्स अँड ऑल्फॅक्टरी ऑर्गन सेन्सरी सिस्टम. ऑल्फॅक्टरी सेन्सरी सिस्टम तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सेन्सर दिले होते. म्हणजे नर्व सिस्टम किती प्रकारचे आहेत? नर्व सिस्टम आपल्या बॉडीमध्ये साधारणतः 3 टाइपचे आहेत. देयर आर 3 टाइप्स. नंबर 1 सेन्सरी ऑर्गन सिस्टम, नंबर 2 म्हणजे सेन्सरी नर्व सिस्टम, नंबर 2 मोटर नर्व सिस्टम, नंबर 3 यस नंबर 3 कोणता आहे? मिक्स नर्व सिस्टम. आता बघा सेन्सरी नर्व सिस्टम काय करतात? ऑर्गन टू ब्रेन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. मोटर काय करतात? ऑर्गन टू ब्रेन टू अदर ऑर्गन्स मेसेज सेंड करतात. आणि मिक्स काय काय दोन्ही मध्ये. आता मुद्दा असा आहे हे जे ऑल्फॅक्टरी आहे ना, ऑल्फॅक्टरी नर्व सिस्टम हे मिक्स मध्ये येते. तुम्हाला जर कुठलाही वास स्मेल येत असेल त्याचं सगळं श्रेय कोणाला जाते? तर ऑल्फॅक्टरी नर्व सिस्टमला जाते. आपला कुठलाही वास सुगंध कुठलाही असो, आता कुठलाही सुगंध घेतो ना आपण, ते नर्व सिस्टम. आपल्या बॉडीमध्ये 5 सेन्सरी ऑर्गन आहेत मेन. एक आहे नोज, एक आहे स्किन, बरोबर आहे, आईज आणि इयर आणि टंग. टंग मध्ये तुम्हाला माहिती आहे काय काय? टंग मध्ये साधारणतः टेस्ट दाखवतात, बिटर 4 टेस्ट दाखवते. ह्या तुम्हाला सिस्टम आहे. तर आता मी नोज बद्दल घेतो. वेस्टिब्युलचं कालच सांगितलं. वेस्टिब्युल काय? इट इज द प्रॉक्सिमल पार्ट अबाउट द नोस्ट्रिल. नोस्ट्रिलचा एक महत्वाचा पार्ट आहे. हो खरं महत्वाचा पार्ट आहे वेस्टिब्युल. ओके. इट इज स्किन हॅज एअर फॉर फिल्टरिंग द एअर. वेस्टिब्युल हा नोजचा एक असा पार्ट आहे तो आपला काय करतो? वेस्टिब्युल एक असा आपल्या नर्वचा पार्ट आहे. तो पार्ट काय काम करते हे गोविंद? तो पार्ट काय करतो? तर आपल्या बॉडीमध्ये तो हेअर आणि स्किन वेस्टेज मटेरियल पार्टिकल्स एंटर करू देत नाही. त्यामध्ये मग काय असत? द एअर ट्रॅपिंग द डस्ट. धूळ असेल, धूळ सुद्धा आपल्या लंग्स पर्यंत जाऊ देत नाही. ते अडवते कोण? वेस्टिब्युल. कोण अडवते? ऑब्विसली वेस्टिब्युल अडवते. तर वेस्टिब्युल म्हणजे थोडक्यात आपल्या नोज म्हणजे जे हेअर आणि पातळ स्किन असते तो भाग. नंबर 2 रेस्पिरेटरी पार्ट. रेस्पिरेटरी पार्ट द मिडल थिन वॉल हायली वॅस्क्युलर पार्ट फॉर वॉर्मिंग अँड मॉइस्चरिंग द इनहेल एअर. त्याचा मधला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? रेस्पिरेटरी पार्ट. त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो
तो पार्ट, त्याचं नाव काय झालं, रेस्पिरेटरी पार्ट. आता रेस्पिरेटरी पार्ट मध्ये काय, ऑब्विसली जर समजा धूळ मधात गेलीच समजा, ते तिथं ड्रॉ करते. आपण जेव्हा प्रदूषणामध्ये फिरतो, पोल्युशन मध्ये फिरतो, तर बऱ्याच वस्तू काय होतात आपल्या बॉडीमध्ये इनडायरेक्टली प्रवेश करायचा प्रयत्न करतात, पण जात नाही. कारण तसं नेचरली काय सिस्टम आपल्या नोजनं बनवलेली आहे. आणि तिसरं रिजन आहे काय, त्याला म्हणायचं ऑल फॅक्टरी ऑर सेन्सरी चेंबर. ऑल फॅक्टरी हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेन्सरी, तुम्हाला स्मेल आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्प करते आणि तुमच्या ब्रेनला इन्फॉर्मेशन सेंड करते की स्मेल कशाचं आहे. सगळ्यात महत्वाचं स्मेल कशाचं आहे. काही काही लोकांना स्मेल कळत नाही, म्हणजे स्मेल आयडेंटिफाय करता येत नाही. याचा अर्थ त्यांचे सेन्सरी ऑर्गन्स जे आहेत, ऑल फॅक्टरी सेन्सरी ऑर्गन फुलफिल वर्क करत नाही. बऱ्याच जणांची रोहित काही काही आजारामध्ये स्किन सुद्धा काम करत नाही माहिती. त्या ठिकाणी तुम्ही चिमटा घेतला तरी समजा तुम्हाला ते जाणवत नाही, दुखत नाही. काही जागा रफ होते ना काही मार लागल्यानंतर किंवा कुठे जखमी झाल्यानंतर तिथलं तुम्ही काय केलं ना तर तुम्हाला ते मॅसेज कळत नाही. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या ब्रेनला माहिती कळत नाही, पुरवत नाही, सेंडिंग होत नाही. तसं नोजचं पण असते, कधी कधी काही स्मेल समजत नाही आपल्याला, समजते अरे स्मेल येते पण कशाचा आहे, स्मेल तर येतोय पण कशाचा आहे. जर तुम्हाला तो स्मेल आल्यानंतर तुम्ही त्याचं नाव घेऊ शकता, होय नाव घेऊ शकता, तेव्हा तुमच्या ब्रेनला करेक्ट स्मेल पोहोचले, करेक्ट इन्फॉर्मेशन आहे, तुमचं बॉडी करेक्ट आहे. जर करता तुमच्या किचन मध्ये एलपीजी गॅसचं जर हे झालं, लिकेज झालं एलपीजी गॅस, तर एलपीजी गॅस मध्ये जो एक स्मेल असतो की नाही, एलपीजी गॅसच्या सिलेंडर मध्ये एक असतो स्मेल असतो, एक स्मेल असतो. तो स्मेल सगळ्यात अगोदर आपल्या ब्रेनला कोण कळवते, गॅस. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, गॅस आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही. दिसतो कसा दिसेल गॅस, मग गॅस दिसत नाही तर मग त्या गॅस आपण कसा ओळखतो की किचन मध्ये एलपीजी हे झाला, लीक झाला म्हणून. एलपीजी लीक झाला आपण यासाठी म्हणतो कारण त्यामधला स्मेल आपल्या हे जे ऑल फॅक्टरी ऑर्गन्स सेन्सरी ऑर्गन काय करतं, ब्रेनला इन्फॉर्मेशन पोहोचते, अरे या किचन मध्ये कुठला तरी गॅस लीक झाला आणि एक त्या एलपीजी गॅस मध्ये विशेष स्मेल आहे, तो सगळीकडे कुठेही जा तो स्मेल बाहेर आपल्याला लक्षात येतो. अरे एलपीजी गॅस प्लीज लिकेज झालं, प्लीज बंद कर, डोंट गो, मला जाऊ नकोस. आणि बघा जेव्हा एलपीजी गॅस तयार केला त्या लोकांना पण कळालं हे गॅस जर लिकेज झालं तर समजावं कसं, म्हणून त्याच्यामध्ये काय केलं माहिती की एक स्मेल सोडला. पॉइंट क्लिअर, तो स्मेल सोडला. आता ही अशी माहिती डीप मध्ये लक्षात ठेवा. पहिलं झालं, मग तिन्ही रिजन झाले. आज शिकवतो तुम्हाला फॅरनॅक्स, ठीक आहे. आज घेणार तुमचं फॅरनॅक्स. हे तिन्ही रिजन तुम्हाला झाले असतील मला असं वाटते. आता फॅरनॅक्स घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. गोविंद फॅरनॅक्स कोणता लेअर रितेश, म्हणजे अप्पर पार्ट आहे का लोअर पार्ट आहे? हे नाही, तुम्हाला माहिती द्यायची होती, एक वाक्य लिहून घ्या. द स्मेल ऑफ एलपीजी, द स्मेल ऑफ एलपीजी, रितेश भाऊ लक्षात ठेवा, द स्मेल ऑफ एलपीजी गॅस इज ड्यू टू द एडिशन of ethyl mercaptan. ethyl mercaptan. ओके, तुम्हाला माहिती आहे हे इथाइल मेरकॅप्टॉन त्या एलपीजी मध्ये असते. रितेश गोविंद पक्क लक्षात ठेवा. एलपीजी गॅस जेव्हा लिकेज होते तेव्हा जे स्मेल येतो त्याचं कारण काय असते, त्याचं रिझन असते, त्याच्यामध्ये काय ऍड केलं असतं, इथाइल मेरकॅप्टन. त्या केमिकल मुळे काय होतं माहिती का, आपल्याला गॅसचा स्मेल येतो. तुम्ही जर ही माहिती ठेवली भविष्यात यूपीएससी असतो कुठल्या एक्झामला,
येऊ शकते, लक्षात ठेवा. जनरल नॉलेज मध्ये माहिती ठेवा, कारण आपल्याला गॅस आयडेंटिफाय करता येत नाही. पण मिथाईल मेरकॅप्टन हे त्याच्यामध्ये सोडल्या जाते त्या गॅस भरत असताना एलपीजी मध्ये. सुपर, एकदम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे क्वेश्चन लक्षातच ठेवायचे. त्याच्या अगोदर माहिती तर ते 10वी पर्यंत सायन्स शिकला आपण. कोणी खरी वस्तूच आहे, आपण 5वी पर्यंत सायन्स सुरू केलं, 10वी पर्यंत शिकलेलं आहे. आणि जे कोणी शिकवतात त्यांनी असे टिप द्यायला पाहिजे. आता जनरल माहिती आहे ना, सगळ्याला माहिती आहे, स्मेल सुद्धा माहिती आहे, आपण ओळख शकतो. एलपीजी गॅस लिक्विड आपण आयडेंटिफाय करू शकतो. फक्त त्याला सायंटिफिक भाषेमध्ये तुम्हाला नाव लक्षात ठेवा, ते कोणता, इथाईल मेरकॅप्टन. ओके, ठीक आहे.